समाजसेवेचा रस विदर्भात एकवटला आहे. विनोबा भावेंनी भूदान चळवळ, बाबा आमटेंनी कुष्ठरोग्यांची सेवा, तसेच डॉक्टर प्रकाश आमटे, डॉक्टर अभय भंग, डॉक्टर राणी भंग यांनी आदिवासी भागात वैद्यकीय सेवा आणि सोशल रिफॉर्म्स घडवले आहेत. तशीच सेवेची परंपरा यवतमाळात एका प्राचार्याने कायम ठेवली आहे. गेल्या 26 वर्षापासून सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचे आयोजन करणारे डॉक्टर प्रकाश नंदुरकर करीत आहेत. तर हे सातत्य ठेवणारे डॉक्टर प्रकाश नंदुरकर यांच्याशी आपण चर्चा करू. साईराम डॉक्टर प्रकाश नंदुरकर. साईराम सर. साईराम. सर्वप्रथम आपले अभिनंदन आणि आभार. आपण कन्यादानाचे पवित्र कार्य करीत आहात. या सातत्य आहे आणि आयोजनातील सौंदर्य पण आहे. मला स्वतःला यावर्षीचा सामूहिक सोहळा खूप आवडला. 3 स्टार व्हेनेशियन हॉटेल आणि लॉनमध्ये सुंदर आयोजन आपण केले, त्याविषयी प्लीज सांगा. हा सत्यसाई सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळावा ही कल्पना 1993 पासून माझ्या डोक्यात आली. पहिल्यांदा सर्वप्रथम माझी जेव्हा सत्यसाई बाबांची भेट झाली तेव्हा त्या मुलाखतीमध्ये त्यांनी मला सांगितलं, त्यांनी विचारलं मला की किती मुलं आहेत. मी त्यांना सांगितलं मला 2 मुलं आहेत, हा प्रसाद आणि कृतीश. तेव्हा ते मला म्हणाले कन्यादान करणं आहे. तर म्हणून मी त्यांना हात जोडले आणि सांगितले की कन्या नाही आहे. परत दुसऱ्यांदा पण त्यांनी सांगितलं कन्यादान करणं आहे. मी दुसऱ्यांदा पण त्यांना म्हटलं कन्या नाही आहे. तिसऱ्यांदा परत ते म्हणाले कन्यादान करणं आहे. मी हात जोडले आणि म्हटलं जैसे आपली इच्छा. त्याने प्रसाद रूपाने एक सेट माझ्या हातात ठेवलं, डोक्यावर ठेवला. आणि त्यानंतर हळूहळू मी काही सामाजिक कामं करायला लागलो. त्या एका गावाला गेल्यानंतर आला असं लक्षात आलं की तिथे मला भाषण द्यायला लागलं. मी म्हटलं अध्यात्म वगैरेचा विशेष अभ्यास नसल्यामुळे भाषण काय द्यायचं मी सुरुवातीला नाही म्हटलं. पण त्या लोकांनी नाव जाहीर केल्यानंतर मी जरा कल्पना माझ्यासमोर त्यावेळेला आली किंवा मी तिथे असं बोललो की बा गरीब असेल किंवा श्रीमंत असेल, हा प्रत्येक माणूस आपल्या मुलीचं लग्न करतो. आणि बऱ्याच वेळेला श्रीमंत माणूस हा आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शनही लग्नाच्या माध्यमातून करत असतो. परंतु जो गरीब माणूस असतो, हा गरीब माणसाला जेव्हा लग्नाच्या खर्चाची जुळवाजुळव करत असतात, पैसे नसतात, त्यामुळे बऱ्याच वेळेला लोक शेळ्या विकतात, घरावरची टिनं विकतात, जमिनी विकतात आणि बरेचसे जण मंडळी कर्जबाजारी होतात. आणि कर्ज खेड्यामधलं जे कर्ज घेतलं जातं हे म्हणजे वर्षामध्ये 1.5 पटच असतं. आणि आयुष्यभर तो कर्ज फेडत राहतो, कर्जातच बुडतो आणि कर्जातच मरतो. आणि असे समाजामध्ये विशेषतः ग्रामीण भागामध्ये असे कितीतरी फॅमिलीज आपल्याला दिसतील की ज्या मुली 2-3 मुली असताना कर्जबाजारी झाले आणि ते परिवार पूर्ण संपलेला आहे. हुंडा पद्धती पण असते आणि त्यासोबत हुंडा पद्धती पण आहेच. पण अशा वेळेस समाजामध्ये आणि त्यावेळेला नेमकं काही फॅमिलीमध्ये आत्महत्या पण झाल्या, मुलींची आत्महत्या झाल्या, तर पालकांच्या आत्महत्या झाल्या होत्या मुलीच्या लग्नासाठी. म्हणून मग त्यावेळेला अशी कल्पना आली की जसं सत्यसेवाचं एक वाक्य होतं, एकच जात मानवता, एकच धर्म प्रेमाचा, एकच भाषा हृदयाची आणि एकच परमेश्वर सर्वव्यापी. जर परमेश्वर एकच आहे तर मग आपण विविध जातीची लोक, विविध धर्मांची लोक ही एकत्र आणावीत आणि त्या सर्व लोकांचा त्यांच्या मुलामुलींचा सामूहिक विवाह आपण करावा, अशी कल्पना त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये आली. कोणत्या कोणत्या धर्माचे विवाह एकत्र झाले? आतापर्यंत आपण ख्रिश्चन धर्माची लग्न केली, मुस्लिम धर्म, बौद्ध आणि हिंदू. यावर्षी त्या सोहळ्यामध्ये एक मुस्लिम लग्न झालं, 24 बुद्ध लग्न झाली आणि 75 हिंदू लग्न झाली. अशा तरी 100 लग्न यावर्षी पण झाली. त्या लग्नामध्ये मंगळसूत्र दिलं जातं आणि ते भांडे आणि काय त्याच्याविषयी सांगा. त्याची कल्पना अशी आहे की ते जी मुलगी आहे ही या मुलीची जबाबदारी समाजाने घ्यावी आणि समाजाने कॉन्ट्रीब्युशन करावं आणि त्या मुलींची लग्न करावीत. त्या मुलीच्या आई वडिलांवर किंवा इव्हन तो जो मुलाचे आई वडील असते त्याच्या कोणावरही कुठल्याही प्रकारचा बर्डन आर्थिक बोजा येऊ नये आणि म्हणून कुठल्याही तऱ्हेचं कुठलेही नोंदणी शुल्क न घेता आपण ते सर्व विवाह करतो. आणि याशिवाय मुलामुलींना कपडे देतो, त्यानंतर त्यांना आवश्यक संसारोपयोगी भांडी देतो आणि मुलीला सोनं द्यायचं म्हणून 1 ग्रॅम सोनं, एक मंगळसूत्रामध्ये तेवढे मणी आणि डोरले हे आपण त्यांना देत असतो. आणि जे काही पाहुणे येते त्यांची
त्या पाहुण्यांची सर्वांची अगदी चांगल्या तरीने जेवणाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतो. पण या आयोजनाचा खर्च साधारणतः किती असतो आणि कशा प्रकारे ते? या आयोजनाचा साधारणतः जर खर्च काढला तर एका लग्नाला साधारणतः 30 ते 35,000 रुपये एका लग्नाला खर्च येतो. अच्छा. म्हणजे आता जसं यावर्षीचा खर्च होता हे 35 ते 37 लाख रुपये यावर्षी खर्च आला. अच्छा. ओके. खूपच मोठं योगदान आहे. आणि आता जो पासिंग रेफरन्स आपण दिला होता तर सत्यसाईबाबांनी ज्यावेळेस सांगितलं की कन्यादान करणं आहे आणि त्यांच्या भेटीच्या नंतर आपल्याला पण कन्या रत्न प्राप्त झालं साई रंजनी आपल्या मुलीचं, तर तो संदर्भ काही जुळतो का असं कन्यादानाशी? कन्यादान म्हटल्यानंतर आपल्याला डोक्यात पहिल्यांदा आपली कन्या हाच विषय असतो. हां. आणि ज्या दिवशी स्वामींनी मला सांगितलं सत्यसाईबाबांनी कन्यादान करणं आहे आणि मला तो प्रसाद दिला त्या दिवसापासून 9 महिने 5 दिवसामध्येच मला मुलगी झाली. परंतु पुढे कन्सेप्ट असा लक्षात की आपलीच कन्या नाही आहे तर समाजातल्या ज्या मुली आहेत त्या पण आपल्याच मुली आहेत. आणि तो मग एक भाव मनामध्ये निर्माण झाला आणि त्यानंतर मग आजपर्यंत जवळपास 1,500 मुलींचे कन्यादान माझ्या हातून झाले. ही जी कल्पना यवतमाळमध्ये आपल्याला सुचली सर्वधर्मी सामूहिक विवाह मेळावा, ही कल्पना पूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय पॉप्युलर झाली आणि जसं आपण 1500-2000 मुलांची कन्यादान आपण केलेत, यासोबतच महाराष्ट्रामध्ये जवळपास 20 ते 25,000 मुलींचे सर्वधर्मी सामूहिक विवाह मेळाव्यामध्ये विवाह पार पडलेत. ही पण फार मोठी उपलब्धी आहे असं मला वाटतं. सर, आपण नारायण सेवेसाठी जे काही योगदान दिलेलं आहे गेल्या 25 वर्षापेक्षा जास्त कालावधी मोफत अन्नदान करत आहात. यात आपल्याला सगळ्या सहकारी शिक्षकांची विद्यार्थ्यांची मदत झालेली आहे. सातत्याने इतके दिवस हे काम करणं कठीण जातं. तर नेमका कोणता भाव होता? मानव सेवा, माधव सेवा हा होता की आणखीन काही घटना तुमच्या आयुष्यात घडल्या की त्याच्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळाली? ती घटना अशी घडली की आपलं जे फिजिकल एज्युकेशन कॉलेज होतं त्या फिजिकल एज्युकेशन कॉलेजमध्ये पूर्ण देशातली मुलं राहायची आणि कुठलाही मुलगा आजारी पडला तर पालक म्हणून मी त्याला दवाखान्यामध्ये भेटायला जायचं. असंच एक दिवशी सकाळी 10 वाजता हॉस्पिटलमध्ये एका विद्यार्थ्याला भेटायला गेलो आणि मी परत आलो. त्यावेळेला आपलं कॉलेज त्या मेडिकल कॉलेजच्या बाजूलाच जे आता सध्या तिथे नंदुरकर विद्यालय आहे तिथे आपलं कॉलेज होतं. मी तिथे उभा असताना 15-20 मिनिटांमध्ये मुलं आलीत हॉस्पिटलमधनं आणि ते मला म्हणाले, सर तुम्ही गेल्यानंतर बाजूच्या बेडवरची बाई खाली पडली. बघा मी सर विचारलं पेशंट पडला का? नाही, पेशंट नाही पडला. त्या पेशंटच्या सोबतची असलेली बाई त्या बेडवरून खाली पडली आणि तिला खूप लागलेला आहे आणि तिला ड्रेसिंगला नेलं. माहित नाही मी काय कसं त्यांना म्हटलं की त्यांना म्हटलं असं काय ड्रेसिंग झालं तर त्या बाईला इकडेच घेऊन ये आपल्या ऑफिसमध्ये. आणि मुलं गेलीत. मुलांनी त्या बाईला ॲटोमध्ये इथे कॉलेज आमच्या त्यावेळेच्या कॉलेजमध्ये आणलं. मी त्यावेळेला पहिला एक प्रश्न विचारला, बाई तू जेवली का? ती म्हणाली नाही. तिला मी जेवण पहिल्यांदा मेसमध्ये जेवू घातलं. ती जेवण झाल्यानंतर आल्यानंतर मी तिला विचारलं, बाई तू जेवली नाही तर किती दिवसापासून जेवली नव्हती? ती म्हणाली 3 दिवसापासून. बापरे. तर 3 दिवसापासून म्हटलं काय जेवली नाही 3 दिवसापासून? ती म्हणाली माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये भरती आहे आणि तो सिरियस आहे. मला कोणीही नातलग नसल्यामुळे मी एकटी त्याची अटेंडंट म्हणून मीच काम करत आहे आणि मी यवतमाळच्या भोसा रोडवर दारूच्या दुकानाच्या तिथे एक बरणी घेऊन ते नरडे पुंगळ्या वगैरे म्हणतात ते विकते. मला 10-15 रुपये रोज मिळत होता. गेल्या 15 दिवसापासून माझी मजुरी बंद आहे. माझ्याजवळ जे पैसे संपलेले आहेत. मी मुलाला सोडू पण शकत नाही. मला कोणी रिलीव्हर नाही. त्यामुळे मी एकटीच आता माझे पैसे नाही आहे आणि म्हणून मी एकटीच तिथे त्या मुलाच्या सेवेमध्ये बसलेली होती. मग माझ्या लक्षात ही बाई आता चक्कर भुकेमुळे पडलेली आहे. तर आता ही एक बाई आपल्याला माहीत झाली. असे पेशंट्स अनेक असू शकतात त्या हॉस्पिटलमध्ये की ज्यांना जेवायची सोय रात्रीची नसेल. आणि म्हणून आमच्या पोस्ट ग्रॅज्युएटचे विद्यार्थी त्यांना मी सर्वांना बोलून जमा केलं आणि ताबडतोब आम्ही त्या मेडिकल कॉलेजमध्ये सर्वे केला. त्या दिवशीच ही गोष्ट आहे 27 ऑक्टोबर 1995. आणि आम्ही ताबडतोब सर्वे केला की आज रात्री किती लोकांना जेवायला मिळणार आहे किंवा जेवायला मिळणार नाही. आमच्या लक्षात आलं की 70 लोक आज रात्री उपाशी राहणार आहेत. आणि मग त्यावेळेला आमच्या सत्यसाईबाबाचा 70वा वाढदिवस होणार होता. तो 23 नोव्हेंबरला. ही गोष्ट होती 27 ऑक्टोबरची. पण मी विचार केला की आपण 70 लोक आहेत आणि कुठला तरी कार्यक्रम आपण चालू करणारच आहोत. आपण
त्या दिवसाची वाट कशाला बघायची. तर आम्ही मग 1 नोव्हेंबर 1995 या दिवशी सत्यसाई नारायण सेवा एक छोटासा प्रोजेक्ट सुरू केला. त्यावेळेला नगराळे म्हणून डीन होते आणि डॉक्टर देशपांडे म्हणून सिव्हिल सर्जन होते. या दोघांना आम्ही रात्री त्या ठिकाणी 1 नोव्हेंबर 1995 बोलवलं आणि त्यांच्या हस्ते हे नारायण सेवा आम्ही सुरू केली. आणि मला सांगायला आज आनंद होतो की इतक्या वर्षामध्ये ही अखंड सुरू राहिलेली आहे. कोरोनाच्या काळामध्ये यवतमाळ जिल्हा अगदी फारच मोठा संख्या होती, मेडिकल कॉलेजमध्ये पेशंट्स होते. त्यावेळेला अशी एक स्थिती आली की आमचे जे कार्यकर्ते आहेत, जे सहकारी आहेत, ते मला म्हणाले की सर आता आपण बंद करूया हे, कारण मेडिकल कॉलेजमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये कोरोना पेशंट्स आहेत. पण मला असं वाटलं की बा आपण इतक्या वर्षापासून चालू केलं आणि ज्या ते पेशंट्स आहेत या ती गरजवंत पण तेवढेच जास्त आहेत. आणि म्हणून अशा वेळी जेव्हा लोकांना गरज आहे त्यावेळेला जर आपण बंद केलं तर हे योग्य होणार नाही. आणि म्हणून मग सर्वांचा विरोध असताना मी म्हटलं हे चालूच राहील. जसं आता मग आणि मग कोण करेल तर मग मीच करेन. तर त्या पिरियडमध्ये 20 दिवस कंटिन्यू मी एकटाच जात होतो ते पूर्ण डबे घेऊन. आणि तसं प्रत्यक्षामध्ये काय होतं की कोरोना पिरियडमध्ये 60च्या वरच्या लोकांनी घराच्या बाहेर पडू नये म्हणून सुरुवातीला मी काही दिवस घराच्या बाहेर पडलो नव्हतो, मी नियम पाळायचे म्हणून. पण जेव्हा अशी स्टेज आली की आता बंद पडणार आहे नारायण सेवा, तर मी एकटाच जायला लागलो. आणि 20 दिवसानंतर माझा मुलगा रोज आम्हाला ऑब्झर्व करायचा, बाबा तुम्ही कुठे चालले रोज. मी म्हटलं मी नारायण सेवा चाललो. मग तो म्हणाला मी आज तुमच्यासोबत येतो. मग 5-7 दिवस तो आला आणि मग एक दिवस तो मला म्हणाले बाबा आता तुम्ही यायची गरज नाही, आता मी सांभाळतो. आणि त्याच्यात मग प्रितिशनी सुरू केलं, कंटिन्यू ठेवलं. तर त्यानंतर मग परत आमचे जे सहकारी होते ते सहकारी परत जोडले आणि ती नारायण सेवा चालू झाली. आणि या पिरियडमध्ये जसं आम्ही रोज आम्हाला सुरुवातीला 70 लोक दिसले, मग 100 दिसले, 100 लोकांना आता आजही रेग्युलर. पण जेव्हा ते कोरोना पिरियड होता त्या कोरोनाच्या पिरियडमध्ये रोज आपण 350 ते 400 लोकांना जेवण देतो. आणि असं हे कमीत कमी 4 महिने रोज 350 लोकांना आपण जेवण दिलं. सर मॅनपॉवर ही अडचण असते आणि आर्थिक अडचण पण असते बऱ्याचदा, तर अशी काही जाणवली का कधी? अडचणी असतेच, पण त्या अडचणीचा बाऊ करायचा नसतो. आणि मग तिची वाट पाहायची नसते. मग जसं काही आपल्याकडे होईल तर सर्वच तयारी ठेवावं लागते. म्हणजे शारीरिक श्रमही करायची असते, काही मानसिक त्रासही सहन करायची तयारी असते आणि आर्थिक बोजा जो आला तोही पण सहन करायची तयारी ठेवावी लागते. परत आणि पण एक मला जाणवलं की लोक समाजामध्ये खूप चांगले लोक आहेत, फक्त आपण त्याच्यापर्यंत अप्रोच होणं महत्वाचं असतं. आणि कधी कधी आपल्याच याच्या व्यस्ततेमुळे आपण अप्रोच न झाल्यामुळे लोक कधी कधी अडचण येऊ शकते. पण आपण जर व्यवस्थित अप्रोच होत राहिलं तर लोक तेवढी मदत पण करत असतात. सर आपण एक प्राचार्य म्हणून मी तुमच्याकडे ज्यावेळेस बघतो त्यावेळेस 15 वर्ष सिनेट मेंबर, डीन होतात, PhD सुपरवायझर आहात, 2 पुस्तकं आपली प्रकाशित आहेत. शिक्षण क्षेत्रामधलं पण आपलं कार्य वाखाणण्यासारखं आहे. आणि आपल्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनविषयी पण थोडं सांगितलं तर जास्त चांगलं होईल, कारण आपण अनेक डिग्रीज पण घेतलेल्या आहेत. तर आपलं क्वालिफिकेशन काय आहे सर? नाही, मी तसं बेसिकली होमिओपॅथिक डॉक्टर आहे. मी होमिओपॅथीची पदवी जी म्हणजे पदविका जी आहे ती महाराष्ट्रामध्ये मेरिटमध्ये 3ऱ्या क्रमांकावरून मला ती मिळालेली आहे. मी बरेच वर्ष होमिओपॅथी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणूनही काम केलं, कार्यकारी प्राचार्य म्हणून पण काम केलं. आणि होमिओपॅथी म्हणजे आवड प्रॅक्टिस पण केली. होमिओपॅथीवर पुस्तकं लिहिली, ती पुस्तकं खूप गाजली आणि त्या पुस्तकाची एका 3 महिन्यामध्ये एक आवृत्ती सुद्धा निघाली. परंतु मला स्पोर्ट्समध्ये स्वतः इंटरेस्ट असल्यामुळे आणि मी स्वतः राष्ट्रीय खेळाडू राहिलो, आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये पण जाऊन आलो, भारतीय टीमचा मॅनेजर कोच वगैरे म्हणून पण जाऊन आलो. आणि मला स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट असल्यामुळे माझं लक्ष हे जास्त त्या स्पोर्ट्सला कसं वाढवता येईल आणि आपल्या इथून चांगले प्लेयर्स कसे तयार होतील हे होतं. आणि म्हणून मग माझ्या डोक्यात त्यावेळेस कल्पना आली की आपण एक फिजिकल एज्युकेशन कॉलेज काढलं पाहिजे. आणि मग मी त्यासाठी मग BPED पण केलं. आणि BPED ज्या वर्षी पास झालं त्याच वर्षी मग मी फिजिकल आपले सच्चिकित्सा प्रसारक मंडळ आहे या संस्थेच्या माध्यमातून आम्ही फिजिकल कॉलेजसाठी अर्ज केला. आणि सुधाकर नाईक शिक्षण मंत्री होते, त्यांनी मान्यता पण दिली. आणि मग आपण 1984 पासून फिजिकल एज्युकेशन कॉलेज सुरू केलं. MA इकॉनॉमिक्स पण झालं? MA झालं, इकॉनॉमिक्स झालं, MA पॉलिटिकल सायन्स झालं, MPED झालं, नंतर DYED झालं, PhD झालं. असं. आणि इंटरनॅशनल स्टँडर्डचा स्विमिंग पूल पण आपण निर्माण केला. म्हणजे असं असतं की कुठल्याही गोष्टीमध्ये
जर आपण फॅसिलिटीज असतील तर आपल्याला चांगलं त्याचा फायदा मिळू शकतो. आणि त्या दृष्टीने मग मी आता स्पोर्ट्समध्ये कसं डेव्हलप करता येईल यासाठी सुरुवातीला जेव्हा आपण कॉलेज सुरू केलं तेव्हा आपल्याला फक्त 2.5 एकर जागा होती. मग आज आपण हळूहळू जागा मिळवली, ट्रॅक केले, 400 मीटरचा ट्रॅक केला, बिल्डिंग बांधली, त्यानंतर मग स्विमिंग पूल एक बिगिनर्ससाठी आणि कॉम्पिटिशनसाठी स्विमिंग पूल पण केला, शूटिंग रेंज पण केली. जेवढ्या काही स्पोर्ट्सच्या फॅसिलिटीज आपल्याला निर्माण करता येतील त्या दृष्टीने हे केलं. नंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळपास 14 असोसिएशन विविध खेळाचे आपण स्थापन केले आहेत. आणि हे पण मी ऐकलं की एकाच दिवशी तुम्ही सगळे ते सोडून दिले सगळ्या असं. म्हणजे कसं असतं, कुठले पद नुसतं घेऊन बसायचं नसतं. तर जेव्हा असं लक्षात आलं की जेव्हा गरज होती तेव्हा आपण स्थापन केलं, जेव्हा गरज होतो ते वाढवण्याचा प्रयत्न केला. आणि जेव्हा पूर्ण त्या गोष्ट आपल्या भरोश्यावर जर होत असेल तर मग ते कोणती गोष्ट वाढणार नाही. तर नवीन लोकांना वाव मिळायला पाहिजे. आणि काय तर बऱ्याच वेळेला जे स्पोर्ट्सशी संबंधित असते आपले विद्यार्थी असतात, पण ते आपण जर पद घेतलेलं असेल तर लोकांना चान्स केव्हा मिळणार. म्हणून मी एका वेळेला सर्वांना सांगतो, आता हे तुम्ही सर्वांना सांभाळा. अच्छा. सर, आपण टेनिक वाईटचे इंटरनॅशनल प्लेयर आहात आणि 2दा इंटरनॅशनल टुर्नामेंट आपण ऑर्गनाईज केले, तर संघटनेचे अध्यक्ष म्हणून आपलं योगदान मोठं आहे, त्याविषयी थोडं सांगाल का? त्या टेनिक वाईट हा जो खेळ आहे ना, म्हणजे याच्यामध्ये काही जर्मनी म्हणतं की ओरिजिनल आमचा खेळ आहे, भारतीय लोक म्हणतात आमचा खेळ आहे. आणि हा पूर्ण जगामध्ये विविध नावाने खेळला जातो. त्याला कुठेतरी संघटित करणं गरजेचं असल्यामुळे जेव्हा 2004 मध्ये आम्ही भारतीय टीम आणि जर्मन टीम आफ्रिकेला गेली होती, त्यावेळेला मग आम्ही तिथे आमची बॉडी तयार केली, वर्ल्ड बॉडी. आणि त्या वर्ल्ड बॉडीमध्ये मीच ठराव म्हणलं की आपण याचं वर्ल्ड कप घ्यावं. तर जर्मनीचे आणि साऊथ आफ्रिकेचे लोक म्हणाले कोण घेतलं पहिल्यांदा वर्ल्ड कप घेण्याची मतं, म्हटलं आम्ही घेऊया. मग आपण त्यावेळेला चेन्नईमध्ये विलियम स्कूल आहे, तिथे आपण इंटरनॅशनल वर्ल्ड कप पहिल्यांदा आयोजित केला. त्यानंतर यवतमाळला आपण इंटरनॅशनल टेनिस बॅटचे टुर्नामेंट्स घेतले, ज्यामध्ये जर्मनी, साऊथ आफ्रिका, बांगलादेश, पाकिस्तान आणि ऑब्झर्वर म्हणून ब्राझील, तिथले सर्व खेळाडू आले होते. सर, आपण इंजिनिअरिंग कॉलेजचा पण एक चांगला प्रयत्न केला, एक छान बिल्डिंग आणि चांगल्या पद्धतीने सुरू केलं. तर काय आयडिया काय होती इंजिनिअरिंग कॉलेजची? तर इंजिनिअरिंग कॉलेजची आयडिया म्हणजे आपला जो भाग आहे यवतमाळ भाग हा बहुधा इंडस्ट्रीज नाही या भागामध्ये. आणि इंडस्ट्रीज नसल्यामुळे मग इथल्या विद्यार्थ्यांना तेवढा असा स्कोप पण नाही आहे. परंतु जर इथे चांगलं एज्युकेशन आपण देऊ शकलो तर या मुलांना पुढे भविष्य चांगलं राहील. आणि म्हणून आपण इंजिनिअरिंग कॉलेज जेव्हा काढलं तेव्हा बायोमेडिकल सारखा विषय आपण आपल्या विदर्भामध्ये पहिल्यांदा आणला होता. की आज प्रत्येक विद्यार्थ्या डॉक्टरचा आणि इंजिनिअरिंगचा असा संबंध आहे. नवीन नवीन इक्विपमेंट्स येऊन राहिलेले आहेत, इन्स्ट्रुमेंट्स येऊन राहिलेले आहेत. किंवा आज अमेरिकेमध्ये कसं डॉक्टर इथल्या रोग्याला तिथनं बाकी सल्ला देऊ शकतो वगैरे. तर त्या दृष्टीने आपण असे नवीन विषय घेऊन हे केलं होतं. आणि त्याचे रिसर्च पण चांगले आले, परंतु काही शासकीय अडचणी किंवा गव्हर्नमेंटच्या जे पॉलिसीज होते त्यामुळे ते चालवणं कठीण केलं. आणि त्यामुळे मी एका याच्यात आम्ही ठरवून टाकली हे फायनान्शियल व्हायबल नाही आहे, म्हणून आम्ही ते बंद करायचं हे केलं. पण मला एक गोष्ट प्रकर्षाने सांगितली पाहिजे की आपण जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेज काढलं त्यावेळेसही ते पूर्ण अमरावती विद्यापीठामध्ये सर्वोत्कृष्ट निकाल द्यायला पण म्हणता येईल. म्हणजे अमरावती विद्यापीठामधल्या सर्व ब्रँचमध्ये पहिला मेरिट हा डॉक्टर भाऊसाहेब नंदुरकर इंजिनिअरिंग कॉलेजचा आला. म्हणजे पहिला मेरिट सर्व ब्रँचेसमध्ये आपण आणून दाखवला. कॉम्प्युटरमध्ये पहिला मेरिट आणून दाखवला. आणि ज्याला पण चांगल्या तरी रिझल्ट मग ते इंजिनिअरिंगचे दिले. इव्हन आम्ही MCA सुरू केलं. MCA मध्ये सातत्याने पहिला, दुसरा, तिसरा मेरिट अमरावतीच्या पीठामध्ये आपण आणून दाखवला. आणि एवढंच नाही तर फिजिकल एज्युकेशन कसं झालं म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो की ज्यावेळेस पहिल्या वर्षी आम्ही जेव्हा कॉलेज काढल्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर अमरावती विद्यापीठात सर्वोत्कृष्ट निकाल आपल्या कॉलेजचा लागला होता. त्यावेळेला डॉक्टर KG देशमुख व्हाईस चान्सलर होते. त्यांच्याकडे आधीच्या कॉलेजवाल्यांनी कंप्लेंट केली की या कॉलेजचा निकाल का लागला चांगला. KG देशमुख सरांनी त्या ठिकाणी सर्व प्राचार्य आणि मला त्या मीटिंगमध्ये मला पण बोलवलं. आणि त्यांनी सरच विचारलं तुम्हीच तंदुरकर का? हो सर. तुमचा रिझल्ट इतका चांगला कसा काय लागला? मी त्यांना सांगणार की सर
सर माझे या सांगायचे की सर मला आमच्या कॉलेजमधला पहिलं वर्ष असल्यामुळे पेपर सेटर्स आपण नाही, आम्ही मॉडरेटर नाही आहे, आम्ही व्हॅल्युअर्स नाही आहे आणि परीक्षा घेणारे प्रॅक्टिकल घेणारे ही सर्व शिक्षक तुमचेच हेड ऑफ द डिपार्टमेंट आलेले आहेत. पण मी असं सर म्हटलं की तेवढे तुम्ही गप्प असावं, तरी मला एक शब्दही बोलू दिलं नाही आणि नुसतं मला ज्याला पान उतारा म्हणतात असं सर अगदी सर्वांचे देखा अपमानित केलं सरांनी मला. आणि असे कसे रिझल्ट लागले मला सांगूच दिलं की सर आम्ही खूप मेहनत केली, आम्ही रात्री 8-8 वाजेपर्यंत कॉलेज चालवलं, आम्ही रात्री म्हणजे आमच्या इथे रेसिडेन्शियल कॉलेज 150 मुलं आमच्या कॉलेजमध्येच होते, सकाळी 6 ते रात्री 9-10 वाजेपर्यंत आम्ही अभ्यास घेतला, पण कोणी ऐकलंच नाही सरांनी. आणि शेवटी अक्षरशः गेट आउट न म्हणता असा तुम्ही आता जाऊ शकता म्हणून त्या मीटिंगमधून मला हाकलून दिलं. मी वापस आल्यानंतर मी आमच्या स्टाफची परत मीटिंग घेतली आणि त्यांना सांगितलं की बा सरांनी आज आपला रिझल्ट चांगला लागला म्हणून रागवलेले आहे, काही अपमान केलेला आहे, याला उत्तर आपण मोठ्या माणसाचं काय करणार. मी म्हटलं याचं उत्तर आपल्याला एकच तरी द्यायचं आहे की यावर्षी आपले 7 मेरिट आलेले आहेत विद्यापीठाच्या, पहिले 5ही आपले आहेत आणि 10 मध्ये 7 मेरिट आहेत. याच्यापेक्षा चांगला निकाल यावर्षी आपल्याला पुढच्या वर्षी लावायचा आहे आणि ठरवून आम्ही मेहनत केली. दुसऱ्या वर्षी निकाल लागला अमरावती विद्यापीठाच्या 10 BPEdच्या 10 मेरिटमध्ये नंदुरबार कॉलेजचे 11 होते. बापरे. आणि 11 आले आणि 100% निकाल, 100% ही विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये. त्यानंतर मग KG सरांच्या लक्षात आलं ते आमच्या व्हाईस चान्सलर सरांच्या की ह्या मुलांनी खरंच मेहनत केलेली आहे. कॉलेजला त्यांनी भेट दिली आणि मला सांगायला खूप आनंद होतो की जेव्हा KG सरांनी मला एक दिवस बोलवलं आणि नंदुरकर तू खूप चांगलं काम करतो रे म्हणे, तुला सीट्स वाढून पाहिजे का. आणि मला त्यांनी 400 पर्यंत सीट्स वाढवून दिल्या. हो का. सर आपण वैद्यकीय सेवेकडे वळलात. साई हिल्स हॉस्पिटलला 40 एकर जमीन आपण दान केली. इंजिनिअरिंग कॉलेजचं रूपांतर पहिल्यांदा कोविड केअर हॉस्पिटलमध्ये केलं होतं आणि आता मोफत उपचार सत्यसाई संजीवनी मदर अँड चाइल्ड केअर हॉस्पिटलला आपण देत आहात, त्याविषयी थोडं सांगाल का. तर आता आपल्याजवळ जवळपास 1.25 लाख स्क्वेअर फूटची बिल्डिंग तयार होती आणि माझ्या डोक्यात त्याचा उपयोग हा कमर्शियली करावा असाही थोडंसं होतं. आणि बघा मी त्या दृष्टीने विचार करतो की बाबा यवतमाळमध्ये एक मोठं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल करावं की जेणेकरून संस्थेलाही उत्पन्न मिळेल आणि लोकांना सोयी पण होतील. परंतु नंतर मधुसूदन साई यांचा माझा संपर्क आला आणि त्यांनी मला सांगितलं की याचा उपयोग आपल्याला समाजासाठी करायचा आहे. आणि त्याने मला एक प्रश्न केला की यवतमाळ जिल्ह्यामध्ये बाळंतपणाची काय सोय आहे. मी त्यांना सांगितलं की यवतमाळ जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेजमध्ये किंवा PSCवर पण बाळंतपण होतं, परंतु बऱ्याच वेळेला असं होतं की त्या ठिकाणी मेडिकल कॉलेजच्या ठिकाणी इतकी गर्दी असते की त्यांना बेड्स उपलब्ध होत नाहीत. आणि प्रायव्हेटमध्ये पण होतात बाळंतपण होत नाही असं भाग नाही, पण तिथे मग पैसे 15-20 हजारापासून 40-50 हजारापर्यंत बाळंतपणाचा खर्च येतो. मग ते म्हणाले की पहिल्यांदा असं करा आपण बाळंतपणासाठी सोयी करूया. नंतर दुसऱ्यांदा त्यांनी मला प्रश्न असा विचारला की एखाद्या बाईचं मूल जर दगावलं तर तिला किती दुःख होते, तिचं दुःख तुम्ही अनुभव करा आणि त्या बाईला दुःख होणार नाही यासाठी आपण प्रयत्न करा. आणि म्हणून मग आपण त्यांनी असं सुचवलं किंवा तुम्ही लहान जन्मला मुलांसाठी जर आधार असेल तर त्याला ICU पासून सर्व व्यवस्था आपण उपलब्ध करावी. आणि या अनुषंगाने आपण मग आता सध्या OPD सुरू केलेली आहे, सोनोग्राफी, नंतर पॅथॉलॉजी टेस्ट आणि त्यासोबतच त्यांना प्रत्येक गरोदर बाईला प्रोटीन्स आणि मल्टीन्यूट्रिएंट्स देणे हा कार्यक्रम सुरू आहे. फ्री ऑफ कॉस्ट. फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजे या हॉस्पिटलचं वैशिष्ट्यच असं आहे की तिथे बिल काउंटरच नाही आहे. सर प्राचार्य म्हणून महाविद्यालयाकडे शाळेकडे लक्ष देणं एवढं अपेक्षित असताना आपण सामूहिक विवाहाचं आयोजन, वैद्यकीय सेवा, नारायण सेवा हे सगळं करत असताना हे कसं काय शक्य होतं हा एक आम्हाला सगळ्यांना प्रश्न आहे. आणि शाळेविषयी मला या गोष्टी आवडल्या तुमच्या की हस्ताक्षर सुधार प्रकल्प आणि मौन बाळगणे किंवा मेडिटेशन हे थोडंसं आउट ऑफ द सिलेबस असं वाटतं. किंवा नारायण सेवेला विद्यार्थी मदत करतात किंवा सामूहिक वेळात विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. तर हे यश प्रत्येक प्राचार्यांना, प्रत्येक आयोजकांना प्राप्त होत नाही. तर हे कौशल्य किंवा
ही वेगळी वाट कशी काय निर्माण झाली? हे सर्वात महत्वाचं म्हणजे की हा जो काही आपण सामाजिक उपक्रम राबवतो हा आपण आपल्या व्यक्तिगत कारणासाठी नसतोच. किंवा हा उपक्रम राबवल्यामुळे मला मोठेपणा मिळेल किंवा माझं नाव होईल हा भागच नाही आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे आपण जे काही करणार आहोत ज्याचं आपली ओळखी नाही आहे अशा समाजातल्या दुर्लक्षित माणसांसाठी आपण काम करत आहोत. आणि हे काम करत असताना सर्वांनी जर मिळून केलं तर त्याचा आनंद एक सर्वांना मिळू शकतो. तसं बऱ्याच वेळेला काय होतं की शिक्षण संस्था जी आहे शिक्षण संस्थेचा उद्देश नुसतं वर्गामध्ये शिक्षण देणं एवढंच नाही राहू शकत. तर त्या विद्यार्थ्यांना त्या आपल्याला समाजाप्रती आपलं काय कर्तव्य आहे आपल्याला काय देणं लागतं याची जाणीव पण होणं त्या विद्यार्थ्यांना जास्त महत्वाचं आहे. आणि मी तिथे बघितलं की प्रत्येकामध्ये चांगुलपणा आहेच. प्रत्येकाला चांगलं करायची इच्छा असतेच. फक्त त्याच्यामध्ये असलेला जो चांगुलपणा हा थोडं जागृत करणे हे आपलं काम असतं. आणि जेव्हा असं लक्षात येतं मुलांना किंवा सरांचा काही इंटरेस्ट काहीच नाही याच्यामध्ये हे त्या मुलासाठी एखादा हार्ट पेशंट आहे त्यासाठी आपण धडपड करून बघलो. सुरुवातीला असं व्हायचं की माझ्याकडे आमचं कॉलेज मेडिकल कॉलेजला लागून होतं. लोक ब्लडसाठी यायचे. तर विद्यार्थी सुरुवातीला अवेअरनेस नव्हता ब्लड डोनेशनचा. मग विद्यार्थी नाही म्हणायचे. पण तेव्हा काय तर मग आम्ही असं आहे का मग असं करा सर्व मुलांना जमा करा आणि मग ब्लड डोनेशन कॅम्प घ्या. ब्लड डोनेशन कॅम्प मग घेताना मग पहिल्यांदा ब्लड डोनेशन मी करायचं. माझे सहकारी प्राध्यापक करायचे. असं त्या विद्यार्थ्यांमध्ये आम्ही जास्त भाषण न देता प्रत्यक्षात कृती करून त्यांना हे दाखवलं. तो ट्रेंड आहे की थोडीशी जरी मदत केली तर सोशल मीडियावर फोटो येतात. तर तुमचे फोटो काही दिसले नाहीत कुठे? नाही काय माहिती का की कशासाठी करायचं हा महत्वाचा प्रश्न आहे. जर आपण त्यानुसार पब्लिसिटीच्या जर मागे गेलो तर मग तो एक नशा चढून जाते. अच्छा. आणि मग मूळ काम बाजूला राहतं आणि मग काही नाही केल्यानंतर नुसतं पहिल्यांदा फोटो येणे आणि तो फोटो पेपरमध्ये छापणे. मला असं वाटतं की बाबा गेल्या 25-30 वर्षामध्ये मी कधीच पत्रकारांना माझा फोटो छापा म्हणून म्हटलं नाही. कारण काय की गरज नाही त्याची. कारण आपण जो आपल्या स्वतःच्या आनंदासाठी करत आहोत आणि त्याबरोबर पुढचा जो माणूस आहे तो एक नारायण आहे त्याच्या सेवेची संधी आपण घेत आहोत. त्याच्यामुळे मग लोकांना सांगण्याची गरज नाही आहे. सर आपल्याला छत्रपती पुरस्कार संघटक म्हणून मिळालेला आहे आणि आपल्या कुटुंबात 5 छत्रपती पुरस्कार आणि 1 दादोजी कोंडदेव पुरस्कार मिळालेला आहे. हे छत्रपती पुरस्कार दादोजी कोंडदेव पुरस्कार मिळाला हा क्रीडा क्षेत्राशी आहे. पण समाजसेवेसाठी शासनाने दखल घेतली नाही अशी आमची सगळ्यांची भावना आहे. हे प्राचार्य प्राध्यापक आणि शिक्षण क्षेत्रात पण. तर नेमकं आपलं काय मत आहे याविषयी? ते खरं सांगू का की हे जे काम झालं ते भगवंताने आपल्याकडून करून घेतलं आणि आपण तेव्हा त्यावेळेलाही कधी कुठल्या पुरस्काराची अपेक्षा ठेवलेली नव्हती आणि अजूनही नाही आहे. म्हणजे मला हे जे कार्यक्रम झाल्यानंतर जो आनंद मिळतो हा माझा आनंद हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि तो आनंद त्या सर्टिफिकेट पेक्षा किंवा त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे. तर तुमचं कार्य मोठं आहे. पण एक शेवटचा प्रश्न की तुमच्या साधारणतः पूर्ण व्यक्तिमत्वात भक्तिभाव हा महत्वाचा आहे आणि सत्य साईबाबांना कदाचित यवतमाळ ॲक्सेप्टन्स पूर्णपणे नसेल कदाचित. पण प्रकाश तेंडुलकरांना आयोजन करायचं असेल तर प्रकाश तेंडुलकरच आठवतात. तर आपलं सत्य साईबाबांशी पहिलं दर्शन संपर्क कधी आला आणि हा भक्तिभाव कधी डगमगला का इतक्या वर्षात? माझी एक नातलग आली अकोल्यावरून. तो कॉलेजची बिल्डिंग बांधायची मग पुट्टपर्तीला आला आणि सत्यसाईबाबांच्या तिथल्या बिल्डिंग मला पुट्टपर्ती सत्यसाईबाबा म्हणल्यानंतर मला ते माहिती होतं ते हात फिरवणार काहीतरी जादू करणार वगैरे वगैरे. त्याच्यामुळे मी थोडंसं त्यांना नाराजी व्यक्त केली. ते मला ते सत्यसाईबाबा जाऊ दे पण तिथल्या बिल्डिंग पाहायला जा. आणि म्हणून मी तिथे बिल्डिंग पाहायच्या निमित्ताने मग पोहोचलो आणि त्यांचं जे काम जे मी बघितलं की मानव सेवेचं जे काम ते करत होते म्हणजे त्यांची युनिव्हर्सिटी त्यांचे कॉलेजेस त्यांच्या संस्था फ्री एज्युकेशन मेडिकल तिथलं नंतर मोठं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तिथे हार्ट सर्जरीज फ्रीमध्ये होणे. त्यामुळे मग साहजिकच सेवेचा भाव आधीपासून असल्यामुळे मी तिकडे जोडला गेलो आणि मग त्यांच्या कृपेने त्यांच्या मार्गदर्शनाखाली बरंच काही मग ते काम आयुष्यामध्ये एक त्याला वळण म्हणता येईल एक वळण लागलं. आणि पहिल्यांदा केव्हा दर्शन झालं? मला ना पहिल्यांदा दर्शन गुरुपौर्णिमेच्या दिवशी 1992 मध्ये झालं.
म्हणजे साधारणतः 30 वर्षापासून 30 वर्षापासून मग ते जोडलं गेलो. कधी भक्तिभाव डगमगला का? काही शंका किंवा कधी असं भक्तिभाव कमी झाला असा कधी अनुभव आला? नाही सर, असं काही जाणवलं नाही. कारण काय आता ही परीक्षा आपली असते ना. आपण कुठेतरी कमी पडतो की आपला विश्वास कमी जास्त असेल तर असतं, पण ते त्या द्यायलाच बसलेले आहेत. घेणाऱ्याची ताकद किती आहे हां. आणि आपली मेहनत करायची ताकद किती, तयारी किती आहे, याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. सर, अजून एक सर्वसामान्यांना प्रश्न असतो की सत्यसाईबाबांचं सोशल वर्क, त्यांचं मेडिकल सर्व्हिसेस, हॉस्पिटल, एज्युकेशन, वॉटर प्रोजेक्ट हे वजा केल्यानंतर सत्यसाईबाबा उरतात का? ते कसं असतं, त्यांचा याच्याशिवाय अध्यात्मावर पण फार मोठा आहे. हां. आणि सर्वात म्हणजे हे सेवा हा भाग आहे, परंतु त्यांनी मानवाला घडवणे हा एक फार महत्वाचा आहे. म्हणजे एकच जात, जसं मग मी कोटेशन सांगितलेलं आहे, हां. एकच जात मानवता, म्हणजे पूर्ण मानवतेला एकत्र आणणे. म्हणजे तिथलं एक वैशिष्ट्य असं बघितलं मी की तिथे विविध धर्माची लोक आलेले असतात, विविध जातीचे लोक आलेले असतात, विविध भाषेचे लोक आलेले असतात, ज्यांना भाषाही येत नाही, भाषा समजत नाही, असेही लोक त्या ठिकाणी आलेले असतात. आणि ते सर्वात महत्वाचं काय की त्यांचं प्रेम हा जो भाग आहे, त्यांनी ते लोकांना प्रेम दिलं. आणि प्रेम ज्याला आपण डेव्हलप करायला सांगून राहिले, प्रेमभाव जो आहे, सेवाभाव आणि प्रेमभाव हा सत्यसेवाभाव फार मोठा आहे. अच्छा. आणि त्याच्यामुळे काय झालं की लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झालेला दिसतो आपल्याला. अच्छा. आणि आपल्या कुटुंबातल्या सगळ्या घटकांचा विश्वास भक्ती आहे का सत्यसाईबाबांवर? पत्नी, मुलं, पुतणे, भाऊ, सगळ्यांचा भक्तिभाव आहे? कारण आम्ही सर्वजण एकत्र कुटुंबामध्येच राहतो. हो. मी आहे, माझे 2 भाऊ, आमचे 5 मुलं, 2 मुली, 5 सुना, 6 नातवंड, हां. आम्ही सर्व एकत्रच राहतो. आणि सर्वांना आयुष्यामध्ये जो काही अनुभव, प्रत्येकाचा व्यक्तिगत अनुभव असतो, त्या अनुभवातून प्रत्येकाची श्रद्धा ही तेवढीच आहे. डॉक्टर प्रकाश नंदुरकर हे शांत शीतल व्यक्तिमत्व बाबा बोरकरांच्या कवितेतल्या शेवटल्या 2 ओळी स्पष्ट होते. ती कविता: देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे, देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती, देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, चांदणे ज्यातून वाहे शुभ्र पाऱ्यासारखे. धन्यवाद प्राचार्य डॉक्टर प्रकाश नंदुरकर सर, आपण व्यक्त झालात त्याबद्दल आपले आभार. साईराम सर, साईराम.